शाळा बंद आणि शिक्षण सुरू या प्रकल्पांतर्गत आपण नवनवीन पाठ ऑनलाईन असे राज्यस्तरीय पाठ आपण शिकत आहोत. यातीलच पुढील पुष्प म्हणून आपण हा इतिहासाचा पाठ घेत आहोत. यामध्ये तुमच्या आपण सर्वांनी मिळून युरोप आणि भारत या विषयावरती आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. मी महेंद्र राजाराम सावंत, शाळा बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची रमाबाई सहकार नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 3. चला तर आज आपण नवीन काहीतरी शिकूया. सर्वप्रथम आज आपण प्रबोधन, धर्म सुधारणा व क्रांती या विषयावरती खूप काही शिकणार आहोत. चला तर आपण सर्वप्रथम नेहमीप्रमाणे सुरुवात करूया अतिशय चांगल्याशा सुविचाराने. कारण आजचा जो सुविचार आहे ना, हा केवळ वाचायचा नाही, हा मनामध्ये रुजवायचा आहे, ठसवायचा आहे आणि त्यातून काहीतरी घडवायचं आहे. आणि म्हणून तसाच आपण आज सुविचार घेतलाय. बरं, पहा काय आहे तो सुविचाराचा. मानवाची तर्कशुद्ध आणि सुस्पष्ट विचारच एका प्रगत आणि सुदृढ समाजाची निर्मिती करू शकतात. पुन्हा बघा, मानवाचे तर्कशुद्ध आणि सुस्पष्ट विचार एका प्रगत आणि सुदृढ समाजाची निर्मिती करू शकतात. मग आता आपण पाहूया याचा अर्थ तर तुम्हाला समजला का रे? जर तुमचे विचार सुस्पष्ट असतील आणि अगदी तर्कशुद्ध असतील तर तुम्ही स्वतःलाच नाही, स्वतःचं भविष्यच नाही, तर एका उत्कृष्ट समाजाची निर्मिती करू शकता. कशी ती पाहूया आपण. तर या पाठामध्ये आपण नक्की काय शिकणार आहोत? सर्वप्रथम पाहू. यामध्ये आहे अध्ययन निष्पत्ती आहेत, विविध स्त्रोत, विविध प्रदेशांसाठी उपयोगात आणली गेलेली नामावली आणि त्या त्या काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना यांच्या आधारे आधुनिक कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि प्राचीन कालखंड यांमधील फरक आपण विद्यार्थी स्पष्ट करू शकतात. हे आपण शिकणार आहोत. चला तर आता या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि छान उत्तर द्यायचं त्याचं. मुलांनो, समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला अजूनही आपण किती प्रगती केली तरी सुद्धा तुम्हाला कितीतरी अशा जुनाट कल्पना, रूढी, परंपरा, काही अंधश्रद्धा, काही चालीरीती, कालबाह्य झालेल्या चालीरीती अशा तुम्हाला आढळून येत असतील. आपल्यापैकी कोणीतरी एखादी सांगू शकाल का रे की अशी कोणती रूढी, कोणती परंपरा किंवा एखादी जुनाट पद्धती, अंधश्रद्धा तुम्हाला समोर दिसून येते जी थोडीशी पटतही नाही तुमच्या मनाला? अशी कोणती अंधश्रद्धा तुम्ही पाहिली आहे का रे, अनुभवली आहे का? चला, कोण सांगतंय? सर, म्हणजे शनिवारचं कोण कोण लिंबू मिरची म्हणजे शनिवारचं हे करतात. अरे वा, काय करतात? हा, म्हणजे दरवाजाला लावतात. अरे वा, म्हणतो की असं येणार नाही, तसं येणार नाही, आणि तर ती बाहुली लावतात ब्लॅक कलरची. अरे वा, किती सुंदर. म्हणजे सुरुवातीलाच एवढं सुंदर सांगितलं. यस, बोला, अजून कोणाला बोलायचंय? सर, मान जर आडवी गेली तर 5 पाऊल मागे चालून पुढे जातात. अगदी बरोबर. आज आपण गणित शिकतो आहोत, तर्कशुद्ध विचार करतो आहोत, आपण विज्ञान शिकतो आहोत, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तरी सुद्धा अगदी भले भले सुशिक्षित लोक सुद्धा अजूनही त्या गाडीला कुठेतरी मिरच्या टांगत असतील, कुठेतरी काळी बावली कुठेतरी टांगली दिसली, कुठेतरी रस्त्यावरती लिंबू टाकले दिसेल. आपण प्रगत झालो तरी अजूनही या बऱ्याचशा काही कल्पना आहेत. बघा, ठीक आहे, या कल्पना अजून चालू आहेत, इतपत ठीक आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे, मध्ययुगामध्ये यापेक्षाही अतिशय भयानक अशा रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा इतक्या काही पसरल्या होत्या की त्याच्यामुळे समाजाचं नाही, अख्ख्या मानव जातीचं खूप नुकसान होत होतं. आता याच्यातलं उदाहरण सांगायचं, एक प्रथा जरी ऐकलीत ना तर तुमच्या अंगावरती काटा उभा आहे. सती प्रथा. एखादा पुरुष मरण पावला की त्याच्या पत्नीला लोक असे छानपैकी घेऊन जात असत, म्हणजे सजवून धजवून घेऊन जात असत, आणि तिला जिथे पतीला ज्या ठिकाणी त्याचं दहन केलं जाणार त्याच ठिकाणी तिला देखील जिवंत जाळलं जात असे. बाप रे, ऐकायला सुद्धा किती भयानक वाटतं. अहो, एखादा पती वारल्यानंतर त्याच्या पत्नीचे केश वपन म्हणजे सगळे केस काढून टाकले जायचे.
आता हे मी सांगत बसत नाही, कारण तुम्ही याचा अभ्यास करा. तुम्हाला इतक्या चालीरीती भयानक आढळतील, इतक्या जुनाट कल्पना, बुरसटलेल्या रूढी परंपरा तुम्हाला आढळतील. मग असा प्रश्न पडतो, हे लोक असं कसं काय करू शकतात स्वतःच्याच माणसांच्या बाबतीत? तर याचं एक कारण असं होतं की लोकांना वाटायचं कुठेतरी धर्मात लिहिलेलं आहे, वाचलेलं कोणी नसायचं, परंतु कुठेतरी या धार्मिक कल्पना अशा कुठल्या तरी ग्रंथात आहेत असं काहीतरी वाटायचं, त्या पाळल्याच पाहिजे. मग आता पुढचा प्रश्न असा उद्भवतो की आता कसं काय हे सगळे विचार निघून गेले, जुन्यात कल्पना हे गेल्या कुठे? आपण अंधश्रद्धेतून बऱ्याचशा प्रमाणात आता बाहेर आलो कसे? कशामुळे असेल रे? आता आपण अशी सत्यप्रथा पाळतो का? आता आपण केशवपन असं कुठे पाहिलंय का? नाही. मग कसं काय असं घडलं असेल? कोण सांगू शकेल? या कल्पना आता कुठे गेल्या? कशा काय गेल्या? कशा दूर झाल्या? याचं कारण कोण सांगेल? बोला, कोणी एकाने सांग. हा, कारण मानवाची प्रगती होऊ लागली. मानवाची प्रगती होऊ तर लागली. मानवाची प्रगती होऊ लागली. आणि सर मानवाची प्रगती होऊ लागली आणि म्हणतात की श्रद्धा ठेवायची, पण अंधश्रद्धा ठेवायची नाही. हा, असा विचार माणूस करायला मानव लागला. सुशिक्षित होऊ लागला, तो विज्ञानाकडे जाऊ लागला. बस बस, भरपूर, अगदी पुरेपूर छान बोललात तुम्ही. एक तर माणूस वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाचा विचार करू लागला. दुसरं, माणूस आहे ना विचार करायला लागला. अंधश्रद्धा पाळायची नाही, श्रद्धा पाळली, ठीक आहे. बघा किती छान उत्तर मिळाली, बरोबर की नाही? म्हणजे हे विचार आले कुठून अचानक? तुम्हाला ठाऊक आहे, हजारो वर्ष म्हणजे पूर्ण मध्ययुग, या काळामध्ये इतके बुरसटलेले विचार होते आणि इतक्या अंधश्रद्धा, इतक्या जुनाट कल्पना होत्या, आणि अचानकपणे हे विचार कसे काय आले लोकांमध्ये? आपण शिक्षणामुळे आले असं कोणतरी आता एक म्हणालं. मग शिक्षण तरी कुठून आलं? मध्यंतरी काळात शिक्षणही बंद पडलं. तर बाळांनो, याचं कारण आहे आणि खरं कारण आहे ते म्हणजे हे विचार आले युरोपातून. मग आता सोपं उत्तर आहे, युरोपातून हे विचार आणले कोणी असतील? कोणी आणले असतील सांगा? युरोपातून आलेच कसे? हा, कोण सांगेल? हा, युरोपातून विचार भारतापर्यंत आले का? मला की नाही, कोणी आणले? चला, कोणी सांगा पटकन. हा, बोला. हा, आपल्याच भारतीय लोकांनी. आपल्या भारतीय लोकांनी. आणखीन तर हा, बाहेर देशाच्या लोकांनी. तर तिकडून आलेल्या लोकांनी. हा, सर ब्रिटिशांनी. अगदी बरोबर, ब्रिटिशांनी, आलेल्या तर लोकांनी. तिन्ही उत्तर ब्रिटिशांनी आपल्या इंडियात. हा, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तिघांचे उत्तर बरोबर आहे. एक तर युरोपातून आलेल्या लोकांकडून, दुसरं ब्रिटिश लोकांनी ते राज्य केलं त्यांनी, तिसरं सुद्धा एकाने उत्तर दिलं की इथलेच लोक जे तिकडून शिकून आले त्यांनी. बघा किती सुंदर उत्तर तुम्हाला माहिती आहेत. मग याचा अर्थ ह्या आधुनिक विचारांची सुरुवात तिकडे झाली. कुठे? युरोपात. चला तर मग जाऊया युरोपात. चला आपण युरोप घेऊया. काय आहे बाबा इथे नक्की काय घडलं युरोपामध्ये? तिथे जाऊया. हे पहा, खंड दिसतोय तुम्हाला? हे सगळे खंड दिसत आहेत. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, सगळे खंड. आणि तिथे मुद्दा मी गोल केलाय तो भारत, बरोबर? आणि हा जो तुम्हाला इथे दिसतोय, हा कर्सर पहा, या ठिकाणी हा सगळा युरोप खंड आहे. या युरोपातून हे सगळे विचार आले, आधुनिक विचार आले, आधुनिक युगाला सुरुवात इथून झाली. आता पुन्हा प्रश्न असा आहे, आता बघूया आपण, आता या युरोपातूनच विचार का सुरू झाले ते आपण बघूया. आता युरोप खंडामध्ये म्हणजे नक्की कोणते देश आहेत? तर हे पहा, हा जो दिसतोय हा इंग्लंड आहे. सगळी खरी सुरुवात आहे ना आधुनिक विचारांच्या इंग्लंड मधून झाली. हा इथे पोर्तुगाल आहे, हा इथे स्पेन आहे, हा इथे फ्रान्स आहे, हा इथे नेदरलँड म्हणजेच हॉलंड आहे. बाळांनो, तुम्हाला ठाऊक असेल की भारतावरती इंग्रजांनी 150 वर्ष सत्ता केली, राज्य केलं, हे आपण ऐकतोच. परंतु भारतावरती पोर्तुगीजांनी पण राज्य केलं, स्पॅनिश पण आले होते, हे फ्रेंच पण आले होते, पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच होते, हॉलंडचे डच, ह्या सर्व सत्ता भारतावरती आलेल्या होत्या. मग ह्या सगळ्यांनी स्वतःबरोबर विचार आणले. आता पुढचा प्रश्न, आता आपण ते नंतर बघूया त्यांनी सत्ता कशी केली वगैरे पुढच्या पाठांमध्ये. प्रश्न असा आहे की मग ह्या अज्ञान, अंधश्रद्धा, जुनाट रूढी, धार्मिक कल्पना यांच्यामध्ये नव्हत्या का? यांच्यामध्ये होत्या की नव्हत्या, असा एक प्रश्न येतो. तर बाळांनो, याचं उत्तर असं आहे की आपल्यापेक्षाही अतिशय जुनाट कल्पना, धार्मिक कल्पना ह्या एवढ्या या समाजामध्ये इथल्या सुद्धा होत्या की पूर्ण युरोपावरती या विचारांचा पगडा होता. आणि युरोपीय लोकांना असं वाटायचं की हे सगळं जे आहे ते आपल्या धार्मिक पुस्तकातच लिहिलेलं आहे.
आणि त्यासाठी ते सगळेजण विचार असा करायचे की हे कुठेतरी बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या युरोपामध्ये कॅथलिक हा जो पंथ होता, कॅथलिकांचा एवढा मोठा पगडा होता की रोमन आणि ग्रीक यांच्या ज्या जुन्या कल्पना आहेत त्याच खऱ्या आहेत, बायबलमध्ये लिहिले तेच खरं आहे असंच सर्वांना वाटायचं. आणि त्याच्यामुळे त्याला अजिबात विरोध करायचा नाही, कारण त्यांचा जो धर्मप्रमुख होता पोप आणि कितीतरी धर्मगुरू हे जणू ईश्वराचे अवतार आहेत, ते सांगतील तेच खरं. त्यामुळे लोक सर्व ऐकण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. जे लिहिले उदाहरणार्थ असं धर्मग्रंथात लिहिलेलं आहे की पृथ्वी सपाट आहे, सूर्य हा सूर्य जो आहे तो पृथ्वी एकाच जागी असून सूर्य तिच्या भोवती फिरतोय, पृथ्वी भोवती सूर्य फिरतोय. ह्या कल्पना एवढ्या रुजल्या होत्या आणि त्याच्या विरुद्ध बोलायचं सुद्धा नाही. किती किती अन्याय ना, एका तऱ्हेने वैचारिक अन्याय. म्हणजे विचारच करायचा नाही तुम्ही. एवढंच नाही तर तिथे धार्मिक कल्पना एवढ्या काही अशा रुजवून ठेवण्यात आल्या होत्या, म्हणजे चुकीच्या कल्पना. अशी परिस्थिती होती युरोपात की तुम्ही बोलायचं झाल्यास, तुम्ही लिहायचं झाल्यास, तुम्ही चित्र काढायचं झाल्यास, कोणती कला जर सादर करायची झाल्यास, अगदी शिल्पकला, एखादी पुतळे स्मारक उभारी झालं, तर ती फक्त आणि फक्त धर्मावरतीच. कोणत्याही माणसाचं पण तुम्ही बाहेरचे चित्र काढू शकत नाही, कोणत्याही इतर विषयावरती मी लिहू शकत नाही, फक्त धर्माबद्दलच जे काय असेल ते बोलायचं. म्हणजे मानवतावाद नव्हताच, वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हताच. आणि याही पलीकडे जसं आपल्याकडे अंधश्रद्धा होत्या तशा त्यांच्याकडे अंधश्रद्धांचं खूप स्तोम माजलं होतं. आणि ह्या इतक्या अशा रूढी होत्या की त्याचा फायदा तिथले धार्मिक लोक घ्यायचे आणि गरिबांना फार लुटत असत. आता प्रश्न आपला मगाचाच राहिला, तो म्हणजे हे बदललं कसं, कधी, केव्हा, कोणी बदललं आणि कसा बदल झाला, हेच आपण आता या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया आपण हा बदल केव्हा नक्की झाला तो. आणि हा बदल जो झालाय ह्या काळाला 13वे ते 16वे शतक, ही 3 शतकं लक्षात ठेवायची आहेत. कोणती पहा, 13वे ते 16वे शतक हा मध्ययुगाचा अखेरचा टप्पा. बदल कुठे झाला? युरोपात सुरू झाला. केव्हा सुरू झाला? 13वे ते 16वे शतकात सुरू झाला. आणि हा बदल आता युरोपात कसा झाला हे महत्वाचं आहे. इथे काही लोक असे आले की अक्षरशः त्यांनी आपली वैचारिक बंडखोरीच केली. म्हणजे काय की मला जे पटतंय ते मी करणार, मला जो विचार मनात येतोय तो मी लोकांना सांगणार, आणि त्यांनी ज्या धार्मिक कल्पना असतील मला पटल्या त्या मी ठेवणार. आणि असे लोक या युरोपातल्या विविध देशांमध्ये तयार झाले, विशेषतः इंग्लंडमध्ये वेगळे. आणि या लोकांनी आपले विचार निर्धास्तपणे बिनधास्तपणे मांडायला सुरुवात केली. आणि याच्यामुळे त्यांनी स्वतःच विचार केला नाही, जसं आपण त्या सुविचारात पाहिलं ना, तर्कशुद्ध विचार केले आणि ते आधुनिक विचार त्यांनी इतरांना सांगितले, लोकांचं प्रबोधन केलं. आणि या प्रबोधनातून मग सुरू झालं धर्मामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. नवीन विचार केले पाहिजेत, काहीतरी नवीन शोध लावले पाहिजेत. आणि म्हणून या मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन घडलं, धर्मातील सुधारणा घडल्या, कितीतरी भौतिक शोध लागायला लागले. आणि म्हणूनच एक तऱ्हेने आधुनिक युगाचा पाया रचला गेला. म्हणून या अख्ख्या युगाला 13वे ते 16वे शतक या संपूर्ण युगालाच काय म्हणतात तर प्रबोधनाचं युग म्हणतात. आता हे प्रबोधनाचं युग युरोपामध्ये सुरू झालं. आता प्रश्न असा आहे की या लोकांनी जे जे तयार झाले त्यांनी काय केलं नक्की? त्याने आपले विचार स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली. त्याच्यातला एक व्यक्ती आहे मार्टिन ल्युथर. लक्षात घ्या, याने स्पष्ट आपले विचार लोकांसमोर मांडले. जे मला पटलं, जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे, योग्य आहे ते मी पाळणार. आणि त्याच्यामुळे एवढं सहज सोपं नव्हतं बरं. तिथले जे रोमन कॅथलिक होते, पोपची माणसं होती, धर्मगुरू होते, यांनी एवढं आकांड तांडव माजवलं, यांच्या एवढे विरोधात गेले. परंतु हळूहळू त्या मार्टिन ल्युथरच्या बाजूला खूप माणसं जमा झाली आणि आधुनिक विचारांची लोक वाढत चालले दिवसांदिवस. सगळ्यांनाच वाटायला लागलं, अरे आपणही काहीतरी विचार केला पाहिजे, हे चुकीचं आहे, का पाळायचं आपण? आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी मिळून एक वेगळा पंथच तयार केला, प्रोटेस्टंट पंथ. आश्चर्य आहे की कॅथलिक पंथपेक्षा
प्रोटेस्टंट पंथ युरोपामध्ये जास्त वाढला, लोक यांच्या बाजूने जास्त जमायला लागले. म्हणतात अरे हे खरं आहे, आधुनिक विचार पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे लोकांचं. आणि याच्यामध्ये एक आणखीन माणूस तयार झाला आणि तो तर अजबच आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याच्याबद्दल जाणून घ्यायला. तर त्याचं नाव, आणि आपण त्याच्याबद्दल आता माहिती मिळूया, त्याचं नाव होतं लिओनार्दो दा विंची. हा पहा, दिसतोय हा महाशय ना, याने काय केलं, हा एक वेगळाच अवलिया होता. म्हणजे तो गणितज्ञ होता, तो संगीतज्ञ होता, तो खगोलशास्त्रज्ञ होता, तो इंजिनियर म्हणजे स्थापत्य कला त्याला माहिती होती, सगळ्या तऱ्हेची शास्त्र, खगोलशास्त्रज्ञ होता, सगळ्या तऱ्हेचे गुण त्याच्यामध्ये होते. पण ते गुण असून त्याने स्वतःमध्ये दाबून नाही ठेवले. त्याने या सर्व जुनाट धर्मकल्पनांना सरळ विरोध केला आणि जे मला योग्य वाटतं ते मी मांडणार. आणि त्याने सगळ्यात पहिला चमत्कार केला. काय केलं हे पहा. तुम्हाला चित्र दिसतंय या बाजूला. आता तुम्ही म्हणाल काय याच्यामध्ये चित्र पाहायचं, पण त्याने धार्मिक चित्र काढण्याच्या ऐवजी पहिलं स्त्रीचं चित्र काढून दाखवलं. आता केवढीशी छोटीशी गोष्ट आहे, पण तिथल्या समाजाला आश्चर्य वाटलं की धार्मिक नाही, याने स्त्रीचं चित्र काढलं. आज जगातलं मोनालिसा हे सर्वात जास्त गाजलेलं चित्र आहे, लक्षात घ्या. द लास्ट सपर हे त्याचं दुसरं गाजलेलं चित्र आहे. ही चित्र काढताना त्याने धर्म वगैरे नाही, जे मला आवडलं त्याचं मी चित्र काढलं. मग त्याने त्याच्यानंतर स्थापत्य कला, त्याच्यामध्ये सुद्धा त्याने जे आपल्याला मनाला आलं त्या तऱ्हेचे पुतळे तयार करा. आता हे समजल्यावरती लोकांना हे आवडलं की अरे आपल्या मनासारखं करू शकतोय आपण. मग लोकांनी आतापर्यंत जे धार्मिक कल्पना त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे असं जे होतं, त्याच्याऐवजी आता मानवाला केंद्रामध्ये आणला. म्हणजे मानवासाठी जे आवश्यक आहे ते सगळं लिहायचं, ते सगळं बोलायचं असं ठरवण्यात आलं. आणि मग याच्यामध्ये इतकं काही लोकांचं प्रबोधन घडलं की आता लोकांनी ठरवलं आपण स्वतःच्या मनासारखं करायचं. आणि मग त्या ठिकाणी एक गुटेनबर्ग ह्या माणसाने तर हा सगळ्या बाजूला, ह्या सगळ्या कल्पना बाजूला ठेवून त्याने स्वतःचा विचार करायला सुरुवात केला, थोडा वेगळा विचार करूया. आणि त्याने ठरवलं हजारो वर्ष माणसं लिहितायत, लिहून लिहून ग्रंथ काढतायत, असं काहीतरी पाहिजे की लिहिण्याच्या ऐवजी काहीतरी चटकन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून त्याने पहिलं छपाई यंत्र सुरू केलं गुटेनबर्गने. जोहान्स गुटेनबर्ग याने छापखाना काढला आणि चमत्कार घडला ना. अहो, जिथे पुस्तकं लिहायला आपली शेकडो वर्ष जात होती, वर्षांवर्ष आपण खर्ची घातली, याने छापखानाच काढला. आणि याचा परिणाम लोक आपापल्या भाषेतून, अगदी बोली भाषेतून सुद्धा पुस्तकं छापायला लागले. आणि सगळ्या युरोपभर ही पुस्तकं, वाङ्मय, साहित्य आणि वेगवेगळ्या विषयाचं साहित्य तयार झालं. आणि तुम्हाला माहिती आहे, जसं आता एका विद्यार्थ्याने छान उत्तर दिलं, शिक्षणातून प्रबोधन झालं आणि हे लोक शिकले आणि आपोआपच ते सर्वकडे पसरायला लागलं. तुम्ही नाव ऐकलं असेल गॅलिलिओ गॅलिली. ह्या माणसाने तर ह्या धर्मसत्तेच्या विरोधात बिनधास्तपणे जी एक पहिली टेलिस्कोप, त्याने पहिली दुर्बीण शोधली आणि दुर्बिणीतून सगळे ग्रह पाहिले त्याने, आणि ते सगळे गोल आहेत हे पाहिलं. आणि मग त्याने सांगितलं भल्या भल्याना मी सांगत नाही, तुम्ही स्वतः या आणि त्या दुर्बिणीतून बघा, सगळे गोल आहेत, पृथ्वी सुद्धा गोल आहे. सिद्ध करून दाखवलं, स्पष्ट केलं. पण बाळांनो काय झालं माहितीये का, उभी हयातभर त्याला कैदेत टाकून दिला. पहिल्या आधी लिहून दे हे सगळं खोटं आहे आणि पृथ्वी सपाट आहे असं लिहिलंच तर बाहेर सोड म्हणजे. परंतु तो शेवटपर्यंत ऐकला नाही, कारण हे लोक जे होते ते आपल्या बुद्धीला पटेल तेच करणारे होते. आणि त्याचा परिणाम एका पाठोपाठ खूप लोक त्यांच्या मागे जमा झाले आणि एक क्रांतीचं एक नवीन युग तयार झालं. आणि ती क्रांती होती वैचारिक क्रांती. विचारांची क्रांती जर असेल तर इतर कोणतीही क्रांती घडू शकते. आणि त्या वैचारिक क्रांती युरोपामध्ये सुरू झाली. या वैचारिक क्रांतीने जुन्या धर्मकल्पना, बुरसटलेल्या रूढी परंपरा गाडून टाकल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार हे सगळ्या जगभर पसरवण्याला सुरुवात केली. यातून सगळ्यात मोठा फायदा बाळांनो कोणता झाला माहितीये, याच्यामुळे लोकांना आता खूप विचार करायला वाव होता. वेगवेगळे विषय होते, या विषयावर बोलू शकतो, त्या विषयावर लिहू शकतो, या विषयावर मी काहीतरी करू शकतो. लोकांना सगळे दरवाजे उघडले गेले आणि लोक चौफेर वेगवेगळा विचार करू लागले. मुख्य जे मूलभूत विचार होते की सगळं काही जे धर्मग्रंथात लिहिले तेच सत्य आहे, नाही. दुसरी गोष्ट, पोप आणि धर्मगुरू हे कोणतरी देवाचे अवतार असे आहेत, नाही. एवढंच नाही तर राजा जो असतो तो कोणीतरी
दैवी अंश असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे राजाने किती अन्याय केला तरी तो सहन करायचाच असतो. ही सुद्धा एक धर्मकल्पना तिथे होती. परंतु लोकांनी नाही ऐकलं. लोक म्हणायला लागले असं कसं असू शकतं, एखादा राजा अन्याय करत असेल तर त्याला काढला पाहिजे, असाही विचार सुरू झाला. आणि अजूनपर्यंत राजाविरुद्ध कोण बोलू शकत नव्हता, आता लोक बोलू लागले. आणि अशाच तऱ्हेने त्यांनी पहिला हल्ला आता सुरुवात केली. ते कुठे, धार्मिक कल्पना तर बदलल्या त्यांनी, वैचारिक क्रांती तर केली, आता राजकीय क्रांती. आणि राजकीय क्रांतीला सुरुवात झाली. आणि साधारणपणे या 18व्या 19व्या शतकामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की पूर्णतः राजकीय क्रांती वेगवेगळ्या देशातून सुरू झाली. राजकीय क्रांती म्हणजे राजसत्ता आहे तिलाच धक्का द्यायचा. आणि म्हणून हे जे शतक आहे 18व्या 19व्या, हे क्रांतींचं शतक असल्यामुळे त्याला क्रांतियुग असे म्हणतात. आता हे लोक काय केलं पहा, इंग्लंडचा राजा जो होता त्या राजाच्या विरोधात सगळे लोक एकवटले आणि त्याने असा विचार केला की राजा किती अन्याय करू शकतो, मनात येईल तो न्याय, तो म्हणेल तसं होतं. पण नाही, लोकांवरती अन्याय करून द्यायचा नाही, लोकांना आपले हक्क मिळाले पाहिजेत, लोकांना त्याने खूप न्याय मिळवून दिला पाहिजे, जनतेला सुखी केलं पाहिजे. कसं काय होणार? म्हणून ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपला एक प्रतिनिधी नेमला आणि त्या प्रतिनिधीला राजाकडे पाठवलं आणि राजाला सांगायचं की आम्हाला हे सगळं पाहिजेच, पाहिजे नाही पाहिजेच, मिळालंच पाहिजे. आणि असा तो जाहीरनामाच लिहून काढला. त्याला नाव आहे बिल ऑफ राईट्स. लक्षात घ्या, बिल ऑफ राईट्स त्या ठिकाणी यांनी पास केला. आणि हा बिल ऑफ राईट्स राजासमोर ते घेऊन गेले. पाहूया आपण. आता बिल ऑफ राईट्स आपण पाहणार आहोत. आणि ह्या बिल ऑफ राईट्स मध्ये त्यांनी काय केलं की जनतेचं, हा राजा दिसतोय, जनतेचे सगळे प्रश्न, हा प्रतिनिधी बघा या ठिकाणी हा दिसतोय, हा प्रतिनिधी सगळे लोकांचे प्रश्न घेऊन राजा पुढे गेला. आणि नुसते घेऊन गेला नाही, ते असे लिहिलेले. आणि त्या लिहिलेल्या प्रश्नांना काय नाव होतं? बिल ऑफ राईट्स. आणि ह्या बिल ऑफ राईट्स मध्ये लोकांचे हक्क त्याने राजापुढे मांडले की हा मला मिळालंच पाहिजे. राजाने तसं म्हटलं तर राजाने विरोध केला असता, पण राजाच्या लक्षात आलं की आता हा एकटा नाही माझ्या समोर आला, त्याच्या मागे हजारो लोक आहेत. आणि त्याच्यामुळे हे सगळं त्याला मान्य करावंच लागलं. आणि त्याने ते मान्य केलं. 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स राजाने पास केला, मंजूर केला. आणि याने काय काय मागावं की याच्या पुढे राजा नाही, तर याच्या पुढे आता काय असणार? त्यांनी संसदीय लोक पद्धती सुरू केली, लोकशाही पद्धत. संसदीय म्हणजे संसद ठरवणार आमच्या लोकांना काय करायचं, काय पाहिजे, त्यांचे हक्क कसे मिळतील. म्हणजे एक वेगळीच कॅबिनेट पद्धत, वेगळीच पद्धत की एक मंत्रिमंडळ नेमलं जाईल, ते ठरवेल, केवळ राजाच ठरवणार नाही. एवढंच नाही तर राजाचे अधिकार थोडे कमी केले पाहिजेत. पार्लमेंटचं सार्वभौमत्व, अशा तऱ्हेने वेगवेगळं त्यांनी ह्या सगळ्या मागण्या केल्या. आता ह्या जर मंजूर झाल्या तर झाल्या तर काय झाल्याच. आणि राजाने ह्या सगळ्या मंजूर केल्या बिल ऑफ राईट्स. आणि खरी सत्ता लोकांच्या हातात आली ना, लोकांच्या प्रतिनिधीच्या आणि लोकांच्या. आणि तुम्हाला माहितीये आज देखील इंग्लंडमध्ये राजा आहे. आता देखील तिथे एलिझाबेथ राणी राज्य करत आहेत. परंतु तिथे राजाचे अधिकार फार कमी आहेत, फारच कमी. आणि लोकांचा प्रतिनिधी तो त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून आहे. त्या ठिकाणी संसदीय लोकशाही जी आहे आणि त्या लोकशाहीमध्ये त्या ठिकाणची वास्तविक तिथे जी लोकशाही आहे ती थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे. परंतु त्या ठिकाणी सगळे अधिकार हा कोण वापरतो? पंतप्रधान, म्हणजे लोकांचा प्रतिनिधी. झाली की नाही एक वेगळी सुरुवात? राजाचे अधिकार सुद्धा काढून घेतले लोकांनी, लक्षात घ्या. आणि मग मात्र पुढची पायरी, आता या लोकांना कोणी अडवू शकत नव्हतं. त्यांचे विचार आधुनिक होते, वैज्ञानिक विचार होते. आणि म्हणून हे या देशातून निघाले. आणि काही लोक तर इथून गेले, काही राजाच्या जाचाला कंटाळून गेले, काही आधुनिक विचाराने गेले आणि सरळ नवीन प्रदेशात, नवीन प्रदेश, अमेरिका खंड, कोणाला माहिती पण नव्हता, पण ह्या लोकांनी शोध लावला. आणि त्या अमेरिका एक अख्खा खंड, जिथे समुद्र दाखवला जायचा, महासागर, माहितीच नाही की हा महासागर नाही, इथे खंड आहे, तो शोधला. आणि त्या खंडात 13 ठिकाणी यांनी वसाहती केल्या, या इंग्रजांच्या वसाहती. आणि काय असा प्रदेश सापडला ना की त्यांच्या इंग्लंड पेक्षाही चांगला आणि साक्षात स्वर्गासारखी जमीन, म्हणजे अतिशय सुपीक जमीन. मग तिथे त्यांनी स्वर्गच वसवायला सुरुवात केली. हळूहळू त्या अमेरिकेमध्ये छान त्यांनी शेती केली, कारखाने सुरू केले
आणि इतकी अमाप प्रगती केली, कारण त्यांना तिथे अडवणाऱ्या धार्मिक कल्पना नव्हत्या किंवा त्यांच्या मनासारखं सगळं करायला मिळत होतं. त्यामुळे त्यांनी केली ती फक्त प्रगती. आणि अमेरिका, तुम्हाला माहिती आहे, अवघ्या 300 वर्षापूर्वी हा देश तयार झालाय. आमचा हजारो वर्षापूर्वीचा देश आहे आणि अवघ्या 300 वर्षापूर्वी सुरू झालेला देश इतकी प्रचंड प्रगती केली की तिथल्या राजाने काय केलं असेल विचार करा. त्याने असा विचार केला, आमचाच देश आहे तो, कारण तिथे गेलेली माणसं माझीच आहेत. आणि मग त्याने त्यांच्यावर जाचक अटी टाकल्या, बंधनं टाकली, वेगवेगळे करार केले, आणि तुम्ही स्वतःच काहीच करू शकत नाही, तुम्हाला इंग्लंडची सगळी परवानगी घ्यावी लागणार, असं सतत त्यांच्यावर एवढा दबाव. पण एकदा माणूस विचार करू लागला ना बाळांनो, की तो बंधनात राहत नाही. त्याचं मन पहिलं स्वतंत्र होतं, त्यामुळे आता हे मनाने स्वतंत्र पक्षी झाले होते. आणि त्यामुळे ते आता भरारी यायला मागत होते. ते राजाचं ऐकेना झाले. ते म्हणाले, राजा अन्याय करतोय, आम्ही अन्याय सहन करणार नाही आता. तरी सुद्धा त्यांनी बरीच वर्ष वाट पाहिली, परंतु राजाचा अन्याय काय थांबेना. आणि शेवटी त्या राजाने तिकडून सैन्यच इंग्लंड मधून पाठवलं. ऐकत नाहीत कशी. आता बिचारी गरीब जनता काय करणार, प्रगती झाली पण करावं काय. मग या लोकांनी आता प्रगती वळवली आणि स्वतःची शस्त्र तयार केली. आता आपण लढावं लागणार, तरी सुद्धा कठीण आहे, म्हणून त्यांनी फ्रान्सची मदत घेतली गुपचूपपणे. आणि फ्रान्सची मदत, स्वतःच सगळं त्यांनी लष्कर आणि प्रचंड मोठं सैन्य तयार केलं आणि म्हणाले, आपण लढू सुद्धा शकतो, जसे आपण चांगले विचार करू शकतो तसं स्वातंत्र्यासाठी लढू शकतो. आणि मग आपल्या स्वतःची मायभूमी इंग्लंड याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी आपला एक बुलंद असा नेता नेमला, आणि त्याचं नाव होतं काय, जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन हा युद्धाला सिद्ध झाला, आणि तुंबळ युद्ध झालं इंग्लंड आणि अमेरिकेचंच. आणि या युद्धामध्ये बाळांनो आश्चर्य आहे, आधुनिक विचाराचे सर्व अमेरिकन लोक जे अमेरिकेत गेले होते, त्यांना तर आपण अमेरिकन म्हणू, ते सगळे जिंकले ना. आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की आजपासून आम्ही स्वतंत्र आहोत. अशा तऱ्हेने आपल्या मायभूमी विरुद्ध लढलेल्या या युद्धास अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध असे म्हणतात. अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध हे बाळांनो इतिहासात फार महत्वाचं आहे. का बरं, तर या युद्धामुळे, हा पहा दिसतोय या ठिकाणी कोण आहे, जॉर्ज वॉशिंग्टन. हा जॉर्ज वॉशिंग्टन लढतोय, आणि जे मरून पडलेत या ठिकाणी ते इंग्रज सैनिक आहेत. तर आणि हा आहे जॉर्ज वॉशिंग्टन. लक्षात आलं. आता याला काय महत्व आहे असं मी आता मध्येच म्हणून गेलो. ती या महत्व असं आहे की हा देश इंग्लंड पासून स्वतंत्र झाला, आणि त्याने हे पहा काय केलं. भारत मातेचा पुतळा तुम्ही नेहमी बघता, भारत मातेचे चित्र पाहता, हे आहे अमेरिकन स्वातंत्र्य देवीचा पुतळा. वरती मशाल घेऊन त्यांनी सगळ्या जगासमोर हा उभा करून दिला. आणि आज त्या अमेरिकेमध्ये हा स्वतंत्र देवीचा पुतळा आहे की आम्ही आता स्वतंत्र आहोत, स्वतंत्र विचाराचे आहोत, आमच्यावरती कोणाचं राज्य नाही. अख्ख्या जगाला धडा मिळाला की लोकशाही काय असते. आणि त्यांनी हेही लिहून ठेवलं, यापुढे आमचं राज्य राजा नाही चालवणार. हा, मग कोण चालवणार, तर याच्या पुढे राज्य जे चालवणार ते म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचंच राज्य, म्हणजे लोकशाही. केवढा मोठा शोध आहे. आज आपल्या देशात तेच आहे ना. हे सगळ्या जगाने शिकलं त्यांच्याकडून. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातून आपल्याला लोकशाही काय असते ते समजलं. ही लोकशाही चांगली चालावी म्हणून त्यांनी लिखित घटना लिहिली. ही घटना जी लिहिली आहे, पहिली लिखित घटना तिथे सुरू झाली. भावना, केवढी क्रांती, आणि यामधून केवढी प्रगती, आणि जगाला शिकवण मिळाली या स्वातंत्र्य युद्धातून. एवढंच नाही तर आम्ही 13 जरी राज्य असलो तरी आम्ही एकजूट करणार, आम्ही सगळी राज्य एकत्र येणार. आणि ते सगळे एकत्र येऊन नावच त्याला दिलं संयुक्त संस्थाने. आज अमेरिकेचं खरं नाव संयुक्त संस्थाने, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे युनायटेड, आम्ही एकत्र आहोत सगळे संस्थाने. त्यामुळे एक आणखीन समजलं, किती राज्य वेगळे असेल तरी सगळ्यांचा म्हणून एक देश करता येतो. आपापसात भांडायची गरज नाही. आपल्या देशात आपापसात किती वर्ष राज्य भांडत होते, किती लढाया आपापसात चालू जायच्या. पण आता तसं नाही, सगळी राज्य जी आहेत ती सगळ्यांचा मिळून एक देश आहे. कुठून युक्ती मिळाली, अमेरिकेतून. लक्षात घ्या. म्हणजे या लोकांना आपोआप शोध लागले, बिल ऑफ राईट्स, याच्यामधून राजाची मर्यादा, सगळ्या जी अमर्याद सत्ता होती ती कमी करता येते, हे इंग्लंड मधून समजलं. संसदीय लोकशाही काय असते समजली. त्याच्यानंतर त्यांच्याकडे पार्लमेंट काय असतं समजलं. हे सगळं इंग्लंड मधून सगळ्या जगाला समजलं. आणि आता अमेरिकेकडून तर लिखित घटना काय असते समजली, आणि लोकशाही काय असते ते समजलं. क्रांतीच क्रांती. अजून सुद्धा क्रांती एक पाहूया आपण. अहो, हा पुढचा देश होता फ्रान्स. फ्रान्समध्ये तर तिथला राजा आहे ना 16 लुई, तो सरळ बिनदिक्कतपणे सांगायचा, राजा ईश्वराचा अंश असतो.
ब्र सुद्धा काढायचा नाही, त्याच्या विरुद्ध बोलायचा अधिकारच नाही. म्हणजे तुम्ही ईश्वराच्या विरुद्ध बोलताय. आणि त्याचा परिणाम, ठीक आहे लोक शांत बसले, राजा ईश्वराचा अवतार आहे कशाला बोला, परंतु परिणाम असा झाला बाळांनो की हा राजा आणि त्याच्याबरोबर धर्मगुरू आणि दुसऱ्या बाजूला सरंजाम म्हणजे मोठमोठे सरदार, या तिघांनी एवढा अन्याय सुरू केला की त्यांना टॅक्सच नाही, कर भरायचा नाही, काय नाही, फक्त मजा करायची. आणि देशातल्या सगळ्या गरीब जनतेला इतके कर की लोकांना आता खायला काही नाही. लोक अक्षरशः ना त्या राजाच्या दरबारासमोर, त्या राजवाड्यासमोर जाऊन सांगायचे आम्हाला खायला फक्त जरी मिळालं तरी पुष्कळ आहे. परंतु हा देवाचा अंश ना, देवाचा अवतार ना, परंतु तो इतका अन्याय करू लागला की शेवटी लोकांना असह्य झालं. हजारो लोक हे त्याच्या राजवाड्यासमोर जमले आणि शेवटी राजाला सुद्धा हाताबाहेर गेल्यानंतर त्याने लोकांना सांगितलं ठीक आहे मी सगळ्यांची म्हणून एक सभा बोलवतो. परंतु सभा व्हायच्या अगोदरच लोक इतके पेटून उठले होते की असा कसा राजा आणि कसा आम्हाला न्याय मिळत नाही, म्हणून लोक चिडलेले बघितल्यानंतर राजाने ती सभा पण रद्द करून टाकली. आणि मग मात्र लोक चिडले. आता राजाने जेवढी लोक होता होतील तेवढ्या सर्वांना बॅस्टिलच्या तुरुंगात कैदेत ठेवले होते. जेवढे राजकैदी होते त्या तुरुंग भरला होता सगळा, की कोण राजाविरुद्ध बोलला की ते बॅस्टिलचं तुरुंग ठरलेलं. जसं आपल्या भारतामध्ये ना सेल्युलर जेल, अंदमान, सावरकर आपले होते ना तिथे, अगदी अशा तऱ्हेचं बॅस्टिल तुरुंग अन्यायाचं प्रतीक होतं. आता लोकांना एक भीतीच होती की आपण जर काय केलं तर बॅस्टिल तुरुंग ठरलेलं. पण नाही, आता लोक थोडे बिनधास्त झाले. ज्यावेळी भुकेची आग वाढत गेली, अन्यायाचा कळस झाला, तेच हजारो लोक समोर आले आणि त्या सगळ्यांनी बॅस्टिलच्या समोर त्या टेनिस कोर्टावरती मोठी सभा घेतली आणि सांगितले की आम्हाला आमचे अधिकार मिळाले पाहिजे. राजाने सैन्याला आदेश दिला, त्याबरोबर लोक आणखीन जमले आणि लोकांनी काय चमत्कार केला असेल. हे सैनिक नव्हते बरं, लोक होते, परंतु हे सगळेच क्रांतिकारक बनले आणि हजारो लोकांनी मिळून त्या तुरुंगावरती हल्ला केला आणि तुरुंग फोडून तोडून टाकला आणि आतल्या हजारो लोकांना बाहेर काढलं. आतले लोक बाहेरचे लोक एक झाले आणि पूर्ण राजवाड्यावरतीच हल्ला केला, राजावर हल्ला केला, धर्मगुरूंवर हल्ला केला. त्या सरंजाम जे होते आतापर्यंत त्या सगळ्यांवर हल्ले झाले आणि ह्या सगळ्यांना पकडण्यात आलं आणि हजारो लोक जिंकले नाही तर त्या राजाला जिवंत पकडलं आणि बाहेर घेऊन आले आणि त्याला ठार मारून टाकलं. म्हणतात अन्याय संपला. अन्याय इथून सुरू होता. हे जे अन्यायकारक होतं ते सगळं संपवून टाकलं आणि त्यांनी या पुढे सांगितलं मग आता काय करायचं पुढे. आणि मग त्याने जगाला महान तत्व दिली. जसं आपण असं पुराणात ऐकतो की समुद्र मंथन केलं आणि त्या मंथनातून एक एक रत्न बाहेर पडली आणि 14 रत्न अशी काहीतरी बाहेर निघाली नाही का, चांगले अमृत सुद्धा बाहेर निघालं म्हणे. तर तशा तऱ्हेने यांचे विचारच असे वाढत चालले, आधुनिक विचार येत चालले की आता काय करायचं, राजाला तर मारलं. आणि मग त्यांनी ठरवलं आता आपण एकच करायचं, स्वातंत्र्य. आता याच्या पुढे कोणाच्या बंधनात नाही, हे तत्व लक्षात ठेवायचं. दुसरं, समता. आपल्यामध्ये जातीभेद, धर्मभेद कुठलाही भेद नाही, आपण सारे समान. बंधुता म्हणजे आपण सगळे भाऊ आहोत, आपण सगळे प्रतिनिधी म्हणता ना, आम्ही सारे बहीण भाऊ आहोत, बरे नाही सगळे बांधव आहेत असं काही. तर तशा तरी ही तत्व तिथून आलं. समता, बंधुता, एकता, स्वातंत्र्य, हे सगळी तत्व आता आजपासून आमच्या देशामध्ये लागू करत आहोत. राजा नाही तर ह्या तत्वांवरच आमचा देश चालणार. लक्षात बाळांनो, मुलांना खूप शिकण्यासारखं आहे, खूप लक्षात घेण्यासारखं आहे की यामधून ह्या अमृत मंथन एक प्रकारचं आहे. तसे विचार मंथनातून इंग्लंड मधून हे विचार इतके सगळीकडे पसरले, नंतर अमेरिकेतून पसरले, फ्रान्स मधून, ह्या क्रांतीच आहेत सगळ्या. या सगळ्या क्रांतींमुळे आणखी एक पुढची क्रांती नवीन जन्मास आली. आता काय राहिलं, वैचारिक क्रांती झाली, राजकीय क्रांती झाली, अजून एक क्रांती राहिली होती. ती क्रांतीने तर चमत्कारच केला. आता या लोकांनी असा विचार केला की काहीतरी नवीन घडवून दाखवायचं. आता आपण ह्या जुनाट कल्पनाचा विचारच करत बसायचं नाही, त्यात अडकून पडायचं नाही. कर्मकांड हे बरोबर स्तोम सगळे माजवायचेच नाहीत. आता आपण काहीतरी नवीन विचार, आणि मग या सगळ्यांनी नवीन विचार सुरू केले. मग त्यांनी विचार केला, हजारो वर्ष आपण ते बैल जुमतो, घोडागाडीला घोडा जुमतो, बरोबर की नाही, उंट जुमतोय, किती वर्ष असं आपोआप गाडी चालली पाहिजे, काहीतरी पुढे असं वेगळं जोडलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जेम्स वॅटने बाष्पशक्तीचा शोध लावला आणि या बाष्पशक्तीवरती इंजिन चालवून दाखवलं.
सुरुवातीला लोक माहितीये ही आगगाडी बघून पळून जायचे, म्हणतात त्यात काय भुताटकी आहे का, आपोआप चालतं कुठला प्राणी न उडता. परंतु याने हा शोध लावला आणि मग काय वाफेच्या शक्तीवर जे आपण अशा वळवतो ना, काय होड्या, किती दिवस वळवणार नाही, याने बाष्प शक्तीवरती या बोटी आगगाड्या चालून दाखवल्या आणि मग काय धडाधड यंत्र धडधडायला लागले आणि सगळ्या ह्या गाड्या घोडी सगळी तयार झाले, नवीन जी आधुनिक यंत्र तयार झाली. लोक एक लक्षात घ्या, हे शर्ट आहे, तुम्ही हाताने विणायला गेलात किती दिवस लागतील हे कापड तयार करायला, असे हातमाग होते घराघरात आणि त्या घराघरातून सगळे हळूहळू हे विणत असत. नाही, या आधुनिक विचाराच्या लोकांनी एकाने ते यंत्र शोधलं, स्पिनिंग जेनी, धावता धोटा. आणि या यंत्र एवढंस छोटस, विचार मात्र त्याच्या मागचा असा आहे की फटाफट कपडा विणला गेला पाहिजे. आणि मग असे हजारो यंत्र त्याच्या पाठोपाठ तयार झाली आणि त्या घराघरात जे छोटे उद्योग होते ना, त्याचं रूपांतर मोठ्या अशा कारखान्यांमध्ये, मिल्स मध्ये झालं आणि औद्योगिक भले मोठे कारखाने तयार झाले. आता उलट तुम्ही आणा किती पण कच्चा माल, हवी तेवढी तुम्हाला वस्त्र तयार करता येते, हवं तेवढं कापड तयार व्हायला, एवढं करून थांबले नाहीत. आता हे झालं, या सगळ्या तऱ्हेचे शोध त्यांनी करायला सुरू, छपाईचं यंत्र सुरू केलं, हवी तेवढी पुस्तकं छापायला सुरुवात केली सगळ्या बाजूने. आता ते म्हटले अरे इथेच नाही, आपण सगळ्या जगाचा पण शोध लावू आणि सगळ्या जगामध्ये वैचारिक क्रांती आपण पसरवूया. अशा तऱ्हेने या विशेषतः इंग्लंडमध्ये इतके कारखाने तयार झाले आणि इतके शोध लागले की त्याला जगाचा कारखाना असे म्हणायला लागले, जगाचा कारखाना. आणि ही जी क्रांती झाली की वेगवेगळी साधनं निघाली, उदाहरणार्थ बाष्पशक्तीची इंजिन, बरोबर की नाही, त्याच्यानंतर हातमागाच्या यंत्रमाग, हे अशा तऱ्हेचे आणि कितीतरी कारखाने तयार झाले. हा जो यंत्रांमध्ये बदल झाला, ह्या सगळ्या क्रांतीला म्हणतात औद्योगिक क्रांती. त्यामुळे जगातलं सर्वात श्रीमंत, जगातलं सर्वात औद्योगिक आधुनिक विचारांचं आणि सगळ्या साधनांनी भरलेलं असा देश म्हणजे इंग्लंड तयार झाला. आणि त्याच्याबरोबर त्याच्या पाठोपाठ युरोपातले देश सुद्धा एका पाठोपाठ एक सुधारत गेले. आणि या क्रांतीमुळे, औद्योगिक क्रांतीमध्ये सगळं जग बदलून जायला आता ही सुरुवात झाली. आणि यामुळेच बाळांनो, आपण मध्ययुगातून नवीन युग आलं की नाही सांगा, पूर्ण बदललंय. म्हणून ह्या युगालाच आपण आधुनिक युग असं म्हणणार. तुम्हाला शंका असेल की मध्ययुग म्हणजे काय, प्राचीन युग म्हणजे काय, आता समजलं असेल. मध्ययुगातलं सगळं जे काही होतं, धार्मिक कल्पना, जे जुने विचार, सगळं बाजूला गेलं आणि आधुनिक विचार, आधुनिक क्रांती, वैचारिक क्रांती, धर्म सुधारणा, एवढंच नाही तर सरते शेवटी औद्योगिक क्रांती म्हणजे सगळ्याचा कळस. आणि या सगळ्या मधून आपल्याला काय साधलं की आज आपले विचार पूर्ण बदलले. भले युरोपात घडलं असेल, पण ते लोण भारतापर्यंत आलं, सगळ्या जगात पसरलं. आणि आज तुम्हाला राजे दिसत नाही, आज तुम्हाला पार्लमेंट दिसतं, आज आपल्याला छान घटना दिसते, आज आपण स्वातंत्र्यात आहोत, आपण बोलू शकतोय, तुमच्या मनात आलं तर विचार करू शकताय, ज्या पाहिजे त्या गोष्टीवरती विचार काय प्रबोधन करू शकताय, लोकांना सांगू शकताय, चांगलं घडवू शकताय, तुम्हाला स्वातंत्र्य आहे ना, बरोबर नाही. तर अशा तऱ्हेने आज आपण एक सुंदर असं हे क्रांतियुगच पाहिलं, एक आधुनिक आपण युग पाहिलं. आता आणखीन एक आपण थोडस पाहूया की ह्या आधुनिक युगामध्ये काय काय शोध लागले. छोटस चित्रच तुम्हाला दाखवतो पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आधुनिक युगात हे हा जो आहे, हा बॅस्टिलचा तुरुंग, जो मगाशी म्हणालो की बॅस्टिलचा तुरुंग काय करतायत, हे सगळे लोक जमा झालेत बॅस्टिलच्या तुरुंगाभोवती फोडण्यासाठी. तर आता आपण बघूया, हे पहा, हे एक चित्र या ठिकाणी, हे पहिलं दिसतंय ना स्पिनिंग जेनी, की ज्याच्यामुळे थोडस यंत्र आहे, परंतु या यंत्राने जग बदलवलं ना. हे पहिलं जे यंत्र दिसतंय याच्यामुळे कसं जग बदललं की आधुनिक जे आता तुम्हाला वस्त्र दिसतात, कपडे तयार होतात, हे सगळं इथून यंत्रमाग तयार झाला. हे दुसरं, हा पहा इथे बसून काय करतोय, हे तयार केलं वाफेचं यंत्र जे आहे, बाष्पशक्तीने ही ट्रेन धावू लागली. हे पहा गॅलिली बसलेत आणि शोधतायत आणि लोकांना दाखवून देतात, ते पहा गोल दिसतात, सगळे ग्रह गोल, हे सगळे गोल आहेत, पृथ्वी पण गोल आहे, सिद्ध करून दाखवतोय. हे पहा गुटेनबर्गचं यंत्र छोटस इथे चौथं दिसतंय, काय छपाईचा कारखाना, बाजूला पुस्तकं पडले, घ्या किती पाहिजे तेवढी, किती लिहित बसणार तुम्ही. आधुनिक विचार घ्या आणि फार वेगाने प्रगती करा, जग जिंका, हे जणू काय हे सगळेजण आपल्याला सांगतायत, बरोबर की नाही. तर अशा तऱ्हेने हे जग बदललं. आता मला या सगळ्यातून एकच सांगायचं, मी तर बोललो, खूप बोललो, आता मला तुम्ही थोडस बोलायचं आणि मला सांगायचं. काही प्रश्न विचारतोय मी. पहिला प्रश्न,
तुमच्या अवतीभोवती कोणत्या चुकीच्या रूढी, चालीरीती, अंधश्रद्धा आढळून येतात का? येतात. मग कोणत्या चुकीच्या रूढी आढळतात? कोणीतरी एकाने सांगा. सर एक आहे की आपल्या समोरून आडवी कोणती मांजर गेली तर ते चांगलं नसतं. ओके, ठीक आहे. शाबाश. असे बरं, अजून आता मला सांगा, अशा रूढी तुम्ही खूप सांगू शकता, तुम्ही शोधाल तितक्या सापडतील. पण दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही त्या पाहिल्यानंतर स्वतःच्या विचारांमध्ये कोणता बदल करून राहणार? कोण सांगेल? कोणता बदल स्वतःमध्ये घडाल? कोणता बदल स्वतःमध्ये घडवून आणाल? सर ते काय असं मानलं नाही पाहिजे काय ते उगाच उग. नाही, तू स्वतःमध्ये बाळा कोणता विचार करशील? काय विचार बदल करशील तुझ्या विचारांमध्ये? असं काय नाही होणार. हा, असं काय तर सर नसतं. मी सांगू, हा बोल. हा, आता कोण कोण परत सांगतं की आपण नवीन गाडी आणली, आपण नवीन लिंबू ते करायचं, मिरच्या म्हणजे लावायच्या, अडकवायचं, पण आपण असं नाही केलं पाहिजे. हा, असं आपण विचार काय करणार? भले लोकांनी काय केलं, मी मात्र हे आधुनिक विचार मनामध्ये घेणार, बरोबर की नाही? हे आता लिंबू लटकवणार, आता दोघांनी सांगितलं, नाही लटकवणार मी, बरोबर की नाही? काय आवश्यकताच नाही. बरं, अजून काय विचार कराल? अजून एकाने कोणीतरी सांगा की तुम्ही स्वतःचे विचार काय बदल कराल स्वतःच्या विचारांमध्ये. बोला, एकाने बोला, कोणीतरी. हा, 10 जणांच्या आतवरती आहेत, बोला एकाने. तुम्ही स्वतःमध्ये. हा, आपण नाही का पुढे काय प्रगती होईल याचा विचार सुद्धा करू शकतो. बस, सुंदर उत्तर. मला हेच अपेक्षित होतं की आता हे मागचे विचार जे आहेत त्यातले चुकीचे विचार बाजूला टाकून पुढे मला काय प्रगती करता येईल, देशाची, समाजाची, माझं भविष्य सगळ्याची, याचा विचार आता मी स्वतः करेन. किती परफेक्ट उत्तर आहे बघा. अगदी मस्त उत्तर, जे मला पाहिजे ते मिळालं. आता मला सांगा, आता या मुलाने, बाळा नाव काय तुझं रे? हा, तर आता या मुलाने सुंदर उत्तर. हा, काय बाळा? सक्षम नाव आहे. हा, सक्षमने फार सुंदर उत्तर दिलं. मग आता पुढे तुम्हाला आता प्रश्न आहे याच्याच प्रश्नावरती, की आता आपल्या विचारांमध्ये बदल झालाय, मग आपल्याला विचारांमध्ये झालेल्या बदलाचा उपयोग करून तुम्ही इतरांचं प्रबोधन कसं कराल? तुमचे विचार समजा बदलले, आता तुम्ही इतरांना कसं काय सांगणार? काय करणार? इतरांमध्ये, समाजात बदल करायचा कसा करणार? तेवढे आपण त्यांना त्यांचे उपाय सांगू. आपण त्यांच्यावरती उपाय सांगू, त्याची काय खरी कारण सांगू. अजून बोला, मी नाही बोलत. चला सांगा, अजून काय कराल? त्यांच्यापासून काय फायदा होतो तो सांगू. हा, की आधुनिक विचारांचा फायदा काय होतो सांगू. आणि सर मी सांगू, हा, बोला ना बाळा, भरपूर बोला, छान बोला. आता जर कोण म्हणजे हे अंधश्रद्धावर विश्वास ठेवतो, आम्ही त्याच्यावर त्यांना सांगू की अंधश्रद्धेवर विश्वास नका ठेवू. हा, ह्या चुकीच्या कल्पना आहेत हे पटवून सांगू. आणि आपण आता आधुनिक म्हणजे आपण आपली प्रगती होत चालली, मग आपण अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवला पाहिजे, नाही ठेवायचं हे आपण सांगू. आणि आपण विचार केला पाहिजे, आपण पुढे अजून प्रगती केली पाहिजे. आणि सर बरोबर, अजून आणि जर जर कोणती अंधश्रद्धा असली ना ती आपण स्वतः करून दाखवायची आणि बोलायचं याने काय नाही होत. अरे वा, त्या गॅलिलीने कसं केलं, दुर्बिणीतून प्रत्यक्ष दाखवलं, तसं प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवायचं. फार सुंदर याने उत्तर दिलं. प्रत्येक गोष्ट चुकीची असेल ना ती सिद्ध करून दाखवायची, वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवायचा, तर्कशुद्ध विचार मांडायचे, लोकांना पटवून द्यायचं, बरोबर की नाही? चुकीचं काय आहे, धर्मग्रंथात खरं काय आहे ते दाखवून द्यायचं, हे खरं आहे आणि हे खोटं आहे ना ते धर्मग्रंथात नाहीच आहे, हे पटवून द्यायचं. बाळांनो, खूप काही करण्यासारखं, आणि असं केल्यामुळे एक नवीन समाजाची निर्मिती तुम्ही करणार आहात. समजलं? बोल बाळा, काय म्हणायचंय? सर आपण नाही का आता समजा आपल्याला दुसऱ्याला काही गोष्टी पटवून द्यायच्या असतील तर आपण त्यांना त्याचा फायदा, उपयोग, त्यानंतर त्याच्याशिवाय आपण त्याला ते करून सुद्धा दाखवून त्याला करायला सुद्धा लावू, असं पण त्याला त्याच्यातून फायदा होईल असंच सांगू. अरे वा, किती सुंदर उत्तर देतात रे, की आपण त्याला यातून काय फायदा होणार आहे, काय चुकीचं आहे, बरोबर, का चुकीचं आहे, त्याचे उपयोग काय, सगळं पटवून द्यायचं. आणि मग तो स्वतःच विचार करायला लागेल की चुकीचं आहे, आणि तो आधुनिक विचारांनी भारला जाईल. काय सुंदर उत्तर तुम्ही देता, माहितीये तुम्हाला तुम्ही किती हुशार आहात. आणि म्हणूनच मी पहिला सुविचार एक सांगितलाय, लक्षात ठेवायचा तो कायम, काय की तर्कशुद्ध विचार केला, तर्कशुद्ध विचार आणि सुस्पष्ट विचार मांडले, तर नक्कीच एका आधुनिक समाजाची निर्मिती त्यातूनच होत असते, ती तुम्ही करणार आहात. फक्त जाता एकच वाक्य फक्त बोलतो की आपल्याकडे आगरकर होऊन गेले, त्यांनी पण एकच वाक्य फार सुंदर महत्वाचं आपल्या पुढे मांडलेलं, एक अत्यंत महत्वाचं वाक्य, इष्ट ते बोलणार, साध्य ते करणार.
बरोबर की नाही? इष्ट म्हणजे योग्य आहे तेच बोलणार आणि जे मला शक्य आहे ते मी करून दाखव, असं आपलं आगरकरी बाणा प्रत्येकाने बाळगायचं आहे. आणि आता जाता जाता खूप उशीर झालाय आणि तरी तुम्ही छानपणे एन्जॉय केलं ते सगळं. आता शेवटचं म्हणजे ते म्हणजे तुम्हाला गृहपाठ, तुम्हाला आता घरी अभ्यास देतो. अभ्यास देखील खूप आवडीचा आहे. तर बरं तुमच्या हे पहा, आपल्या आधुनिक विचारांचा उपयोग करून लोकांचे विचार सुद्धा बदलवून टाकण्याचा प्रयत्न कोणत्या थोर नेत्यांनी कशा प्रकारे केला याची माहिती मिळवा. आपल्या समाजात खूप मोठी माणसं होऊन गेले ना बाळांनो. अमेरिकेतच नाही, अमेरिकेत असतील 2-4, असतील इंग्लंडमध्ये 10-12, परंतु आमच्याकडे हजारो होऊन गेले. मग या आधुनिक विचारांचा उपयोग करणारे जे थोर नेते होऊन गेले त्यांची माहिती मिळवा आणि त्यांनी कसं लोकांना प्रबोधन केलं ते थोडक्यात लिहून काढायचं. अमुक उदाहरणात आता मी ना उदाहरण सांगत नाही कारण तुमच्याकडे खूप उदाहरणं आहेत, ते तुमच्याकडून येऊ द्या. बरोबर की नाही? ह्या नेत्यांचं नाव लिहायचं आणि त्यांनी आधुनिक विचार कसे मांडले आणि लोकांमध्ये लोकांचे बदलवण्याचा कसा प्रयत्न केला हे तुम्ही स्वतः शोधायचंय आणि वाटल्यास लिहून काढायचं. एक 2-4 नेत्यांचं लिहिलं तरी खूप आहे आणि हे लिहिता लिहिता आपल्या मनामध्ये ठसवायचंय. बाळांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तरी मला वाटतं 7 हात वरती आहेत. कोणाला काहीतरी बोलायचं एकाने प्रातिनिधिक स्वरूपात बोला बघूया. काय म्हणायचंय बाळा तुला? तर मला हा, मला म्हणायचंय की कोण कोण म्हणतो की की तुम्ही 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 कुठे चाललाय, तर कोण कोण म्हणतं की असं बोलायचं नसतं बाहेर जाताना वगैरे. हा, हा, पण अशी अंधश्रद्धा नाही ठेवली पाहिजे. अच्छा, हा. आणि हा बाळांनो याच्यामध्ये थोडस मी बदल करतो. काही वेळेस आहे ना तुमच्या भल्यासाठी सुद्धा सांगतात की जाताना चांगलं बोलायचं, चांगलाच विचार करायचा. चांगल्या असतील त्या आपण गोष्टी ठेवणार आणि ज्या पटतच नाही, ज्याच्यामुळे काय भलंच होणार नाहीये अशा गोष्टी काढून टाकायच्या. बरोबर. आता तुम्हाला हा शेवटचा गृहपाठ फक्त असा करायचा आहे की आपल्या थोर नेत्यांची अशा नेत्यांची माहिती मिळवायची ज्याने आधुनिक विचार कोणते केले, त्यानुसार समाजाचं प्रबोधन कसं केलं, समाजात बदल कसा घडवून आणला हे तुम्हाला शोधायचंय. ठीक आहे? जमेल ना सगळ्यांना? आवडलं सगळ्यांना? तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथे या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद.